चेंज आपण बायोचा अभ्यास न करता आज केमिस्ट्रीचा अभ्यास करतोय. म्हणजेच काय की आपला केमिस्ट्रीचा जो धडा आपण सुरू केला होता मागच्या वेळेला तो आज जरा कंटिन्यू करतोय. जरा एक मिनिट हा, मी एका जरा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसतेय. मला असं वाटतंय की इथं नेटवर्क नाहीये, जरा लॅपटॉप पोझिशन चेंज करते. तोपर्यंत मला जरा सांगा की आपण जो धडा मागच्या वेळेला सुरू केला होता तो कुठला होता? अरे वा, चांगलं लक्षात आहे तुमचं. काय काय केलं आपण कार्बनच्या अभ्यासामध्ये? व्हॉट ऑल वी हॅव स्टार्टेड? Good evening, ma'am. How are you? गुड इव्हनिंग. आय एम गुड. कार्बनच्या अभ्यासामध्ये काय काय केलंय आपण सांगा जरा मला. चला, मी आता माझा वायफाय कनेक्शन सगळं चेक करून आलेले आहे. बहुतेक मला वाटतं आता काही प्रॉब्लेम येणार नाही. जरी आला तर मला लगेच सांगा. थोडा वेळ मग मी कॅमेरा बंद करेन, परत जरा स्टेबल होऊ देऊ, मग आपला अभ्यास सुरू करू. हायड्रोकार्बन मधलं काय काय लक्षात आहे आपल्या? लेट अस नॉट टेक द टेन्शन. पीपीटी ऑन करते मी, पटकन रिवाइज करू म्हणजे आज आपण हायड्रोकार्बन्स पूर्ण करू शकतो. सी, वी स्टार्टेड विथ कार्बन अन इम्पॉर्टंट एलिमेंट. सो कार्बनची एक स्टोरी बोललो होतो आपण. म्हणजे कार्बनची एक स्टोरी मी तुम्हाला सांगितली होती, तुम्ही ती ऐकली होती, तुमच्या टीचर्स डेला तुमच्या बाकीच्या मुलांना सांगितली होती. अशा पद्धतीने कार्बन हा आपल्या आयुष्यातला सध्याचा एक हॉट टॉपिक झालाय. आता ह्या कार्बन बद्दलची सगळी माहिती आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तेही आपल्याला माहिती आहे. त्याची जनरल ऑकरन्सेस कसे आहेत, म्हणजे तो फ्री स्टेटमध्ये किंवा कंबाईंड स्टेटमध्ये कुठे कुठे कसा कसा मिळतो हे सुद्धा आपण पाहिले. ह्या कार्बनचे एलोट्रोप्स, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये अपरूप असं म्हणतो, तर ह्या कार्बनचे एलोट्रोप्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण पाहिले. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात आणि त्यांचे कुठे कुठे कसे कसे उपयोग होतात हे सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नंतर आपण त्या एक एक अपरूपाला, एक एक एलोट्रोपला डिटेलमध्ये डिस्कस केलंय. ऑल अबाउट डायमंड, ग्राफाइट, देन फ्युलेरिन, बकमिन्स्टर फ्युलेरिन, आणि मग त्याच्यानंतर आपण कार्बनचे अमॉर्फस फॉर्म्स जे क्रिस्टलाइन नाहीयेत बट दे हॅव कार्बन इन देम, कोल, चारकोल, अशा गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या होत्या. मग आपण सुरू केली होती गोष्ट हायड्रोकार्बन्सची. तर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, काय लक्षात आहे सांगा, म्हणजे आपण जाऊया पुढच्या सगळ्या मुद्द्यांकडे. व्हॉट डू यू रिमेंबर अबाउट हायड्रोकार्बन्स? काय माहिती, काहीतरी बोललो होतो खरं आपण. काय बोललो होतो पण? मॅम, मी सांगू का थोडं? कोण? नाव सांगा आधी. लावण्य. नको, लावण्य आणि अदिती तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाला काय बोलायचंय का? आधी पटकन बोला. आपल्या वर्गामध्ये मुलं पण आहेत, मुलांनी पण बोलायला हरकत नाहीये. नाही तर आम्ही मुली मुलीच गप्पा मारत राहू असं नाही पाहिजे. सांगा, कोणताही मुलगा, एनी बॉय फ्रॉम अवर क्लास. किंवा तुम्हाला चित्रात बघून पण हिंट मिळेल ना, आपण मागच्या वेळेला काय बोललो, एवढा डोक्याला ताण कशाला करायचा. बघा ना, चित्रामध्ये तिकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. दॅट्स अ शॉर्टकट. थिंक अबाउट इट अँड टेल मी, काय असेल हायड्रोकार्बन्स? बोला, कोणी बोला पटकन. मॅम, स्क्रीन दिसतच नाहीये. टीचर, इथं माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे एकदा प्रश्न रिपीट कराल का? बर, मी असं विचारलं की हायड्रोकार्बन्स बद्दल तुम्हाला काय लक्षात आहे? मागच्या वेळेला आपण जे काही बोललो त्यातलं तुमच्या काय लक्षात आहे? एव्हरीथिंग अबाउट हायड्रोकार्बन्स. काहीतरी चित्रात बघून पण तुम्हाला हिंट मिळेल बघा, इफ यू रिमेंबर. चला, आता मी कोणाचं तरी नाव घेणार आहे आणि मग तो मला सांगेल चित्रात बघून काय करते. वेदिका. गुड. आणि मग नंतर दर्शन. अशी दोन नावं जी दिसली ती वाचलीवर कमी, कोणाची नाव आहेत मला माहित नाही. वेदिका आणि दर्शन, सांगा. अरे बघा ना, चित्रामध्ये काहीतरी दिसतंय. मॅम, काय सांगायचं आहे? अरे, हायड्रोकार्बन बद्दल तुम्हाला काय वाटतं, काय माहितीये ते सांगायचंय. बघा बघा, विचार करा. थिंक अबाउट इट फॉर 1 मिनिट. मी स्क्रीन अशीच ठेवणार आहे, तुम्ही विचार करा.
टीचर बोलू शकता. मी रूमच चेंज करतेय. टेल मी, काय तुम्हाला वाटतंय? टीचर मी सांगू? हायड्रोकार्बन सांग की बाबा, सांग सांग सांग. टीचर हायड्रोकार्बन म्हणजे कार्बनचा कंपाऊंड आणि हायड्रोजनचा कंपाऊंड मिळून बनलेला. शाबाश, बरोबर. हेच तर उत्तर आहे. अजून काय आहे? शिवम, शिवमला काहीतरी बोलायचंय. बोल शिवम. शिवम हँड का केलाय? बोल तर. टीचर हायड्रोजन आणि कार्बनचा कंपाऊंड मिळून बनलेला कंपाऊंड. ओके ओके. विजय, विजयला पण काहीतरी बोलायचंय का? विजय काशीद. चला बघा, मी मॅम हायड्रोकार्बन हा मूलभूत सेंद्रिय संयुग आहे का? हा, मलाच प्रश्न विचारलाय, पण एक मुद्दा त्याच्यामध्ये टाकलाय. हायड्रोकार्बन हे एक सेंद्रिय संयुग आहे का, म्हणजे हे सेंद्रिय पदार्थ असतात का? ओके, चला. फार आपण त्याच्याबद्दल टेन्शन घेऊया नको. आपण फक्त सुरुवात केली होती हायड्रोकार्बन्स म्हणजे काय ते बोलूयात आपण. जसं नाव सांगतं, हायड्रोकार्बन. हायड्रो फॉर हायड्रोजन, कार्बन फॉर कार्बन, हायड्रोकार्बन. मुलींनो, तुम्हाला हे सांगायचं होतं ना आदिती आणि लावण्या? काय अजून वेगळं सांगायचं होतं का? हेच मॅम. आणि अजून बोला, जे उरले सांगून टाका. मॅम हे सांगायचं होतं की जे हायड्रोकार्बन्स असतात ते हायड्रोजन आणि कार्बन पासून, म्हणजे त्या दोन कंपाऊंड पासून बनलेले असतात. आणि हायड्रोजन म्हणजे हायड्रोकार्बनचे जे प्रकार आहे, सॅटर्ड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅटर्ड हायड्रोकार्बन्स याचे. आणि जे एक्झाम्पल आहे सॅटर्ड हायड्रोकार्बनचे, ते इथेन आणि प्रोपेन आहे. आणि जे अनसॅटर्ड हायड्रोकार्बन आहे त्याचे इथाईन आणि प्रोपाईन आहे. ओके, जे इथे दिसतंय ते वाचलेले आणि आपल्या भाषेत सांगितलेले, पण ठीक आहे, काही हरकत नाही. बरोबर आहे. आता जरा हायड्रोकार्बन्सचा विषय जरा आपण लावून धरू, जरा समजून घेऊ काय असतं. हायड्रोकार्बन या शब्दाचाच अर्थ आहे हायड्रोजन प्लस कार्बन. पण ह्याच्यामध्ये असं आवश्यक नाही की प्रत्येक वेळेला हायड्रोजन आणि कार्बनच असेल. ह्याच्यामध्ये आणखीनही काही गोष्टी ऍड होऊ शकतात. त्याच्यामध्ये एखादा हॅलो ग्रुप, म्हणजे हॅलो म्हणजे हॅलो, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, ते वाले, त्यांना हॅलोजन म्हणतात, म्हणून त्याला हॅलो ग्रुप म्हणतात. तर एखाद्या हायड्रोजन कार्बन असलेल्या कंपाऊंड मध्ये क्लोरीन असू शकतो. OH म्हणजे अल्कोहोलचा ग्रुप असू शकतो, ठीक आहे, किंवा COOH असा ऍसिडचा ग्रुप पण असू शकतो. पण त्याची मूळ रचना, बोला. टीचर हायड्रोकार्बन मूळ संयुगे म्हणून पण ओळखली जाते. कोणती संयुग? मूळ संयुग. हा, अच्छा. तर महत्वाचं हे आहे की त्याच्यामध्ये दुसरेही लोक येऊ शकतात गेस्ट अपिअरन्स मध्ये, पण मेन रोल प्ले करतात कार्बन आणि हायड्रोजन. आता बेसिकली हायड्रोकार्बन्सचे दोन प्रकार आहेत, जसं तुम्हाला इथे पण दिसतंय, आणि त्याचं डिस्कशन आपण डिटेलमध्ये आज करणार आहे. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेशन या शब्दाचा अर्थ आहे की पूर्णपणे भरलेले. माय टँक इज सॅच्युरेटेड विथ वॉटर. माझा टँक पाण्याने सॅच्युरेट झालाय, इट्स कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. आता याच्यामध्ये सॅच्युरेशनचा अर्थ काय? सॅच्युरेशन या शब्दाचा हायड्रोकार्बनच्या भाषेतला अर्थ असा आहे, प्रत्येक कार्बनची जी बेसिक गरज आहे, एक 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 म्हणजे एकूण 4 बॉन्ड बनवण्याची, ती वेगळ्या वेगळ्या लोकांनी फुलफिल केली आहे. बघा, जरा आता आपण हे शांतपणाने समजून घेऊ. लेट मी ड्रॉ दिस फॉर यू सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड. अँड इट्स व्हेरी सिम्पल दो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. चला बघा, हायड्रोकार्बन. आता आपण बघूया आपला मित्र कार्बन. याची व्हॅलेन्सी आहे 4. दॅट वी नो. कार्बन हॅज 4 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलेन्स शेल, बरोबर. इथे 1 इलेक्ट्रॉन आहे कार्बनचा, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि इथे 1 इलेक्ट्रॉन. आता हे कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलेन्स शेल मधले मी काढले. कार्बनला कम्प्लीट करायचं आहे त्याचं ऑक्टेट. इट हॅज टू गेट ऑक्टेट फॉर द स्टेबिलिटी. ती स्टेबिलिटी मिळाली की तो काय होणार? सुखी होणार. पण त्याला 4 इलेक्ट्रॉन देणं शक्य नाही, 4 इलेक्ट्रॉन घेणं त्याहून शक्य नाही. मग तो काय करतो? जसं आपल्या स्टोरीमध्ये आपण बोललो होतो, कार्बन इज अ स्मार्ट प्लेअर. तो काय करतो? शेअरिंग करतो. तुझं माझं, वी विल शेअर, आणि वी विल बी
हॅपी. आता हे 4 लाल रंगाचे जे मी काढलेत ना ते आहेत हायड्रोजन. आपण सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन पासून सुरुवात करतोय म्हणून मी इथे 4 हायड्रोजन आणि त्याचे 4 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. आता याच्यात काय झालं, सी द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग इज एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक हायड्रोजनचा, एक कार्बनचा, एक हायड्रोजनचा. इकडे सुद्धा कार्बन हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन. एकाच कार्बनच्या आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 व्हॅलेन्सी कम्प्लिटेड. प्रत्येक हायड्रोजनचा विचार करा. या हायड्रोजनला 1 आणि 2 याचे 2 इलेक्ट्रॉन्स कम्प्लीट, याचे 2 इलेक्ट्रॉन्स कम्प्लीट, कम्प्लीट आणि कम्प्लीट. म्हणजे आता प्रत्येक हायड्रोजनचा ड्युप्लेट. म्हणजे हायड्रोजन करता स्टेबिलिटीची डेफिनेशन इज ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. इट हॅज 1, इट नीड्स 1. छोटासा ॲटम आहे बिचारा, त्याचा जीवच तेवढूच आहे, 2च सांभाळू शकतो तो. त्याला त्याच्या रांगेतल्या वाव म्हणजे हेलियम सारखं व्हायचं. तर तो हायड्रोजन होतो हेलियम जेव्हा त्याला 2 इलेक्ट्रॉन्स मिळतात. पण इट इज जस्ट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हेलियम. न्यूक्लियस मध्ये बदल झालेला नाहीये. सो ॲटम इज नॉट चेंजिंग टू हेलियम ॲटम, ओनली द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज कॉपीड. हाऊ? हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, कार्बनचा इलेक्ट्रॉन, इट इज शेअर्ड अँड हायड्रोजन इज नाउ स्टेबल विथ धिस कार्बन इन धिस बॉन्ड. यांचं बॉन्डिंग झालं, तिकडे ते एकमेकांना चिकटले, फिक्स झाले, डन. असंच ह्या कार्बनने आणखीन 3 हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग केलं, स्वतःचा ऑक्टेट कम्प्लीट केला. कार्बन स्टेबल, हायड्रोजन स्टेबल. याच्यामध्ये झालंय कोव्हॅलेंट बॉन्डिंग. आपण आपल्या पुस्तकामध्ये याच्या आधी 1000 वेळा तरी आयनिक बॉन्ड, आयनिक बॉन्डिंग ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. बट दिस इज नॉट अन आयनिक बॉन्ड, बट दिस इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याच्यामध्ये शेअरिंग अँड पेअरिंग अँड केअरिंग असं सगळं एकत्र होतं. आता जेव्हा प्रत्येक घटक ह्यातला आपल्या आपल्या भूकेप्रमाणे बॉन्ड बनवतोय, फॉर एक्झाम्पल कार्बनची भूक आहे 4 इलेक्ट्रॉनची, पण त्याने 4 वेगवेगळ्या लोकांबरोबर शेअरिंग केले. सो सिंगल बॉन्ड. ह्याचं स्ट्रक्चर मी हे असं काढू शकते. आय विल ड्रॉ. हा आहे मिथेन, CH4 इज मिथेन. कार्बन, हायड्रोजन, 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 हायड्रोजन. सो दिस इज CH4. तुम्ही बघा कुठल्याही 2 ॲटम्समध्ये देस जस्ट अ सिंगल बॉन्ड. याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. त्यांची भूक भागलेली आहे आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी सिंगल बॉन्ड बनवलेला आहे. सिंगल बॉन्डिंग, सिंपल बॉन्डिंग, हे आहे सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स. आता कार्बन हा काय आहे? बुद्धिमान माणूस आहे. आपण आधी सुद्धा बोललो होतो. कार्बन स्वतःच्याच मॉलिक्युल्स बरोबर पण बॉन्डिंग करतो, बरोबर. स्वतःच्याच कार्बन्सच्या दुसऱ्या ॲटम्स बरोबर पण तो बॉन्डिंग करतो. नाव लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ वन मोर कार्बन. हा आहे आपला कार्बन. इकडे एक, अरे 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 ये क्या है भाई. हा, इकडे आला एक कार्बन, इथे हा दुसरा कार्बन. आता हा कार्बन आणि हा कार्बन एकाच माळेचे 2 मणी. ह्याचा जो प्रॉब्लेम तो याचा जो प्रॉब्लेम सेमच आहे. ह्याच्याकडे पण व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4. ह्याच्याकडे पण 1 2 3 4. जेव्हा हे दोघं आपले आपले इलेक्ट्रॉन शेअर करतात, कार्बनच्याच दुसऱ्या एखाद्या ॲटम बरोबरच कार्बनचा दुसरा इलेक्ट्रॉन शेअर करतो. या दोघांमध्ये होतो डबल बॉन्ड. आता जरा चेक करा, कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4. किती बॉन्ड झाले? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. मग आपला बुद्धिमान कार्बन काय करतो? चौथ्या माणसाला शोधतच नाही ना. आय डोंट नीड एनीबडी एल्स. माझी गरज इकडे भागली. माझ्याच एका दुसऱ्या माझ्यासारख्याच ॲटम बरोबर मी माझे इलेक्ट्रॉन शेअर करून घेतले. मग आता मला कितीची गरज आहे? जस्ट 2 इलेक्ट्रॉन्स. हायड्रोजन हायड्रोजन मिळालं, हायड्रोजन हायड्रोजन मिळाला याला. आता ह्याचे बॉन्ड बघा. कार्बनचे बॉन्ड किती? 1 2 3 4. ह्याचे 1 2 3 4. डन. या हायड्रोजनचा काही प्रॉब्लेम नाहीये. जितक्या तुम्ही दांड्या लावाल तितके हायड्रोजन तिकडे येणार. हीच तर हायड्रोकार्बनची मजा आहे.
गेम प्लेअर आहे कार्बन. कार्बन जसं जसं म्हणेल तसे तसे हायड्रोजन येतील. याच्यामध्ये आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे आहेत आपले अनसॅच्युरेटेड कार्बनचे कंपाऊंड्स. याला आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो. अनसॅच्युरेटेड या शब्दाचा अर्थ काय आहे? पूर्णपणे न भरलेलं. सॅच्युरेशनचा अर्थ तुम्हाला कळला. अनसॅच्युरेशनचा अर्थ आहे अनसॅच्युरेटेड मध्ये यांनी सिंगल बॉन्ड केलेले नाहीयेत. गरज कितीची होती? 4ची होती. तर 4 वेगवेगळ्या लोकांबरोबर बॉन्डिंग न करता इंटरनल काहीतरी जुगाड केले त्यांनी. स्टेबल तर झालेत ते, पण हे अनसॅच्युरेटेड आहे. मग हाच आपला बुद्धिमान कार्बन अजून एक गोष्ट करतो. अच्छा, ह्याला म्हणतात कारण यात 2 कार्बन आहेत ना. कार्बन 1 असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन. आता इथेनचा सॅच्युरेटेड मॉलिक्युल कसा असतो? असा असतो. आय विल शेअर विथ दॅट यू. मग तुम्हाला समजेल की इथे मजा काय झाली. सॅच्युरेटेड मध्ये इथेनच्या सिंगल कार्बन कार्बनचं बॉन्डिंग असतं. डबल बॉन्ड आलेला नाहीये. म्हणजे इथे काय झालं? कार्बन आणि कार्बन ह्यांनी एकमेकांबरोबर एकच इलेक्ट्रॉन शेअर केलं. एका बॉन्डची गरज होती, ती स्वतःच्याच एका दुसऱ्या मित्राबरोबर शेअर केली, काहीच प्रॉब्लेम नाही. तिथे जुगाड करून लगेच दुसरा इलेक्ट्रॉन घेऊन त्यांनी शेअरिंग केलं नाही. हे आहेत सॅच्युरेटेड. कार्बन कार्बनचंच बॉन्डिंग झालंय, पण सिंगल बॉन्ड आहे. सो दे आर अगेन सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. याच्यामध्ये तसं झालं नाही. दिस इज अनसॅच्युरेटेड. हा मिथेन होता, हा इथेन आहे. हा आहे इथीन. इथीन म्हणजे डबल बॉन्ड. कशावरून? आय विल शेअर दॅट विथ यू. जस्ट पे अटेन्शन फॉर 1 मिनिट. आता मी इथे असं नाव लिहिते, इथेन. इथेन. आता जेव्हा कुठल्याही कार्बनच्या मॉलिक्युलच्या मागे ANE असतं, तेव्हा तो असतो मिथेन, इथेन, प्रोपेन. हे कोण आहेत? सगळे अल्केन्स म्हणजे सॅच्युरेटेड. ENE आला की येतो डबल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड मधली पहिली स्टेप. आता आपण काढूया अनसॅच्युरेटेड मधला तिसरा प्रकार. म्हणजे प्रकार आहे दुसरा, पण आपल्या डिस्कशन मधला तिसरा. सो आहे अनसॅच्युरेटेडचा पार्ट 2. आता याच्यात काय झालंय ते बघा. नाही, आता आय विल चेंज द कलर. आय टेक विच वन. हिरवा झाला, निळा झाला, जांभळा घेऊया. हा आवडतो मला. डार्क कलर चांगले दिसतात. चला, आता बघा. कार्बन कार्बन. जेव्हा कार्बनला समजलं की मी माझ्याच एका दुसऱ्या भावाबरोबर डबल बॉन्ड करू शकतो, तर मग मी ट्रिपल बॉन्ड का नाही करू शकत? सी, कार्बन इज सो स्मार्ट. प्रयोग करून पाहिला, जमलं ना आपलं. कार्बन कार्बन बाजूबाजूला डबल बॉन्ड आले, ट्रिपल बॉन्ड का नाही होणार? मग आता कार्बन आणि हायड्रोजन यांचे परत सिंगल बॉन्ड आले. हा अनसॅच्युरेटेडचा पार्ट 2 आहे. हा होता पार्ट 1. दिस इज पार्ट 2. आणि हा इथेन आहे, तर हा आहे इथाइन. YNE. इथाइन. ठीक आहे, कळलं? सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड मधला अर्थ कळला. किती सोपं आहे. येस मॅम. जेव्हा कार्बन सगळ्यांबरोबर सिंगल बॉन्ड बनवतो, तो असतो सॅच्युरेटेड. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आले की झाले अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर ते ENE ने दाखवायचं, ट्रिपल बॉन्ड असेल तर ते YNE ने दाखवायचं. हा आहे हायड्रोकार्बन्सचा बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट. समजला? किती सोपा होता. आता बघा, हे जे काय तुम्ही पाहिलं ते आता स्लाइड मध्ये बघा. ठीक, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये आपण बघितलं. बोला. टीचर, तुम्ही म्हणजे बोलत होतात ना की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला मराठीत नाव काय आहे? तर ते असंपृक्त. नाही, मी नव्हतं म्हणलंय, पण मला माहिती आहे त्याला मराठीमध्ये असंपृक्त हायड्रोकार्बनला काय म्हणतात. असंपृक्त म्हणजे अनसॅच्युरेटेड, ते माहितीये. मॅम, मी तेच विचारत होते की तुम्ही तेवढं बोललात आणि तिथून पुढे आवाज ब्रेक झाला तर काय? अच्छा, अगं मराठीमधलं बोलले नाही मी, पण अनसॅच्युरेटेडला मराठीमध्ये अनसंपृक्त, हायड्रोकार्बनला हायड्रोकार्बनच म्हणतात वाटतं, मला माहित नाही. तर तुमच्याकडे मराठीचं पुस्तक असेल तर तुम्ही बघा. काय आहे, जसं मी तुम्हाला मागे म्हटलं, हे शब्द मी तुम्हाला सांगितलं बघा, 7वी पर्यंत माझं पण सायन्स मराठीमध्ये होतं. 8वीच्या पुढे सेमी इंग्लिश होतं, तर हे सगळंच इंग्लिशमध्ये आलं. मला सगळ्या कन्सेप्ट मराठीतल्या माहिती आहेत आणि ते शब्द पण माहिती आहेत, फक्त ते रिपीटेडली येत नाहीत ना.
त्याच्यामुळे कन्फ्युजन काय होतं की नक्की हा शब्द तोच आहे का. मग चुकीचं म्हणण्यापेक्षा न म्हटलेलं बरं. जोपर्यंत कन्फर्म माहित नाही तोपर्यंत ते का बोलावं. म्हणून मी सहसा तुम्हालाच विचारते की हे नक्की तेच आहे का, तुम्ही मला सांगा. म्हणजे त्या गोष्टी मला मराठीत माहित नाहीयेत, ज्या इंग्लिशमध्ये 100% माहितीये, पण काही काही शब्दांचे मराठी अर्थ मला चांगले माहितीये. हे संपृक्त आणि हे असंपृक्त असे 2 शब्द आहेत. हायड्रोकार्बनचा अर्थ तुम्हाला कळला, याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतं. आता मॅम हे झालं आपल्या. हा, मॅम ती स्लाइड दाखवा ना, आपण त्याच्यावर ते चित्र काढलंय ती. हा हा, ते हे बघ, दिस इज दिस संपृक्त हायड्रोकार्बनच स्क्रीन म्हणतात. दिसत नाहीये. का बरं. मी व्हाईट बोर्ड ऑन केला इथे. आपण जे मगाशी काढलं दिसतंय मॅम. ते मला वाटते. ठीक आहे, तुम्ही काय हे डायग्राम ड्रॉ करताय, टेन्शन घेऊ नका, हे सगळं पुस्तकात आहे, मी दाखवणारच आहे तुम्हाला. मला लॅपटॉप चार्जर बाहेर आहे. ठीक आहे, ओके. मॅम तुम्ही अनसॅच्युरेट हायड्रोकार्बनचे जे सेकंड दिले ना, इथाईन, तर ते जे ड्रॉइंग काढले ते कळालं, पण ते मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हे मॅच मला थोडस समजून सांगा. येस, ओके. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू आता या कंपाऊंडचा आपण. सी, चला ही गोष्ट राहून गेली होती, करून घेऊया. गुड, लिहून टाकू. आता आपण घेऊया ब्राऊन कलर. ब्राऊन कलर फॉर ऑल द मॉलिक्युलर फॉर्म्युलाज. दिस इज CH4 मिथेन. दिस इज C2, किती आहे मोजा, 3 3 6, C2H6 इथेन. इथिन असेल C2H4 आणि इथाईन आहे CH. बघा, आता याच्यावरून तुम्ही तुमचा फॉर्म्युला बनवू शकता का. बनवू शकता. बघा, CnH2n बरोबर, CnH3n ना, ते 6 3, CnH2n आणि CnHn. करेक्ट चाललंय का बघा. आणि हे होईल CnH2n+2. हेच आहे का ग, तू जे म्हणतेस ते. कळलं का. नाही कळलं तरी पुस्तकात आपण पुन्हा सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघू. आपण सगळे स्ट्रक्चर काढलेत, स्ट्रक्चर वरून फॉर्म्युले बनवलेत. त्या फॉर्म्युल्यांचे जनरल फॉर्म्युला पण आपण बनवले, CnHn, CnH2n, CnH2n+2. किंवा जर तुम्ही ह्याला बदललं तर ह्याचा फॉर्म्युला होईल CnH2n. आपण हे -2n असतं. -2n असतं इथाईनचं. हे फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे, पण आपण पुस्तकातले फॉलो करूया. बघा, आपल्याला जर तुम्ही CnN ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 घेतली, 1, तर 2 बघा ना, इथे C1 आहे. तर H ची व्हॅल्यू काय होणार आहे, 2 आणि 2 4. अरे नाही, इकडे गडबड झाली. म्हणजेच आपल्याला हा फॉर्म्युला चेक केला पाहिजे मिथेनचा. म्हणजे मग काय आलं पाहिजे, CN आणि H2n-2 का. काय आहे मिथेनचा फॉर्म्युला सांग मला. इथाईनचा फॉर्म्युला CnH2n-2 आहे, हे पुस्तकातलं मला माहिती आहे. मग ह्याचा फॉर्म्युला 2n आहे, मग याचा फॉर्म्युला काय आहे. थांबा, आपण पुस्तकात बघूया, रिलॅक्स. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू आणि मग परत याच्यावर येऊ. ठीक आहे, आधी आपण एक एक मुद्द्यावर जाऊ. हा फॉर्म्युलाचा मुद्दा आपण नक्की करू, पण सगळ्यात शेवटी करू. थांबा, आता बाकीच्यांना ह्या गोष्टी जरा समजू द्या ज्या चालल्या आहेत त्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण स्वतः डिराईव्ह करू आणि मगाशी केलेली चूक आहे ती पण सुधारू. ठीक आहे, काय त्याच्यामध्ये कन्फर्म यायला पाहिजे आणि कसं काढलं पाहिजे. पेपरमध्ये असं झालं तर आपल्याला कसं कळणार. आपण जे दिसतं त्याच्यावरून फॉर्म्युला बनवलाय,
काय चुकलं, कुठे चुकलं शोधून काढायला पाहिजे ना, शोधू आपण, टेन्शन घेऊ नका. हे झाले सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अजून एक प्रकारचे हायड्रोकार्बन असतात जे असतात सायक्लिक हायड्रोकार्बन. एकाच म्हणजे विशिष्ट रचनेमधले बट सायक्लिक. तुम्हाला हा दिसतोय सायक्लोहेक्झेन, हा आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पण त्याची आहे रिंग, हे रिंग स्ट्रक्चर मध्ये असतात. असेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन रिंग स्ट्रक्चर मध्ये जे असतात त्यांना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणतात. ॲरोमॅटिक का, त्यांना एक विशिष्ट सुगंध असतो, त्यांचा एक वेगळा सुगंध असतो, ते असतात ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड सायक्लिक कार्बन कंपाऊंड. ठीक आहे, आता हे काय आलंय, थांबा, आता आपण पुस्तकात बघूया जरा शांतपणाने. अरे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचा फॉर्म्युला इकडे मिळेल आपल्याला, पण पुस्तकातली आधी कन्सेप्ट कुठून सुरू झाली आहे ती आधी बघूया आपण. हा, आपले हे अमॉर्फस बिमॉर्फस मागच्या वेळेला झालंय डिस्कशन. आता हायड्रोकार्बनचं पुस्तकातलं एक एक मुद्दा बघू. बरं, अलॉंग विथ कार्बन द एलिमेंट हायड्रोजन इज ऑल्सो इन्क्लुडेड इन मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि त्यांना आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, इथपर्यंत आपली गोष्ट आली होती. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 2,4, हे पण झालंय आपलं. स्ट्रक्चर आपण काढलेत ते हे आहे CH4. पहिलाच मॉलिक्यूल जो आपण काढला होता आपल्या पेंटमध्ये तो हा होता. हा त्याचा आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. इलेक्ट्रॉन म्हणजे हे ते आपण दाखवले डॉट डॉट मुळे. ठीक आहे, तर याचा हायड्रोजनचा आणि ह्याचा असे मिळून जे काही 2 डॉट आहेत ते त्यांचे इलेक्ट्रॉन आहेत. पण आता ह्याच्यामध्ये काही मुद्दे सुटले आपल्या बीपीटी मध्ये, ते जरा आता बघा. प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स, हे आहेत कोव्हॅलंट कंपाऊंड. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आयनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये फरक असतो. कोव्हॅलंट कंपाऊंड्स हॅव लो मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. कोव्हॅलंट कंपाऊंड जे असतात त्यांचा बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो, पण आयनिक बॉन्ड्स जे असतात ज्या कंपाऊंड्स मध्ये असतात त्यांचे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट खूप हाय असतात. एक्झाम्पल, आपलं मीठ NaCl इज अन आयनिक कंपाऊंड. आपलं मीठ रेग्युलर टेम्परेचरला सॉलिड असतं आणि तुम्ही त्याला वितळण्याकरता त्याला बरंच गरम करावं लागतं, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे आणि बॉइलिंग पॉइंट त्याच्याहून पण जास्त आहे. पण कोव्हॅलंट कंपाऊंड, आपण पहिलाच कोव्हॅलंट कंपाऊंड कार्बनचा हायड्रोकार्बनचा मिथेन बघितला, अँड मिथेन इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर. म्हणजेच ते बॉइलिंग सोडा, मेल्टिंग त्याचं खूप आधीच झालंय आणि ते ऑलरेडी एका वेगळ्या स्टेटमध्ये. रेग्युलर टेम्परेचरला इट्स अ गॅस, म्हणजे ते किती कमी टेम्परेचरला तुम्ही त्याला फ्रीज करू शकता किंवा त्याला लिक्विडेट करू शकता, हे कळते का तुम्हाला. मिथेनला लिक्विड करण्याकरिता तुम्हाला टेम्परेचर कमी करावं लागेल, जे की रूम टेम्परेचर नाही आहे. म्हणजेच कोव्हॅलंट कंपाऊंड्स कम्पेअर केले तुम्ही आयनिक कंपाऊंड बरोबर, त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हे कमी असतं. जनरली दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. हा एक खूप महत्वाचा आणि वेगळा मुद्दा आहे. वॉटर चा मॉलिक्यूल आहे HO आणि H, बरोबर. HOH हा आहे आपला पाण्याचा मॉलिक्यूल, पण हा O जो आहे ना हा डॉमिनेटिंग पार्टनर आहे यांचा, म्हणून हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. त्याच्यामुळे हा काय करतो, दोन्हीकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो, ते ऑटोमॅटिक होतं कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग ह्यांच्यावरती पण एक स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज. बॉन्डिंग तर त्यांनी केलंय बट दे आर नॉट हॅपी इन देअर बॉन्डिंग. आपलं पण असंच असतं ना, एखादी गोष्ट आपण खूप मिळवतो, हे पाहिजे ते पाहिजे, ते मिळवल्यावर असं वाटतं शी एवढं काही बरं नाहीये. सेम तसंच आहे, बॉन्डिंग तर केलं, स्टेबिलिटी तर आली, पण दे आर नॉट हॅपी. मग आता काय करायचं, ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शनमुळे ते बायपोलार नेचरमध्ये असते. म्हणून तुम्ही कुठलंही कंपाऊंड जे पाण्यामध्ये विरघळतं त्याचं कारणच हे आहे की त्याच्यामध्ये स्पेस आहे. ह्या सगळ्यांच्या मध्ये स्पेस आहे, शिवाय त्यांच्यामध्ये आयनिक डिफरन्सेस आहेत. मग ते काय करतात, निगेटिव्हला पॉझिटिव्ह अट्रॅक्ट, पॉझिटिव्हला निगेटिव्ह अट्रॅक्ट. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकता तेव्हा काय होतं, Na+ आणि Cl- हे डिसोसिएट होतं, म्हणजेच काय होतं, प्लस आणि मायनस हे आयन्स वेगवेगळे होतात, बरोबर. आता हा प्लस ऑटोमॅटिकली इट विल get attracted towards O- and this H+ will be attracted towards Cl-. Likewise, ते एकमेकांबरोबर सुखसुखी राहू शकतात तिथे. ही कंडिशन असते पाण्यामध्ये. पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये असं काहीच नाही. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये शेअरिंग झालेलं आहे, बरोबर. शेअरिंग मध्ये पार्टनरशिप असते, तुझं माझं ठरवलेलं असतं आधी. त्याच्यामुळे असं बायपोलार नेचर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये दिसत नाही.
तसं दिसत नाही म्हणून त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जेच त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. जे काही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणारे असतात ते ऑर्गॅनिक मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजेच काय, काही पदार्थ, मीठ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल, मीठ तेलात टाकून बघा बरं होतं का? स्ट्रक्चर वेगळं आहे ना, त्याला जसं अनुरूप स्ट्रक्चर पाहिजे डिझॉल्व्ह व्हायला तसं तेलामध्ये नाही. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर पुअर कंडक्टर्स दॅट वी नो. कंडक्ट करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी दे हॅज टू बी इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग, आयन्स मुव्हिंग. आयनाइजच झाले नाही, त्याच्यामध्ये काही उतरलंच नाही सोल्युशन मध्ये, तर इलेक्ट्रिसिटी मध्ये फिरणार काय? म्हणून दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड मध्ये या. चला, हा आपण हे मगाशी बोललो तेच आहे बघा. हायड्रोकार्बन्स ह्याच्यामध्ये नाहीये केमिकल फॉर्म्युला, बट आय विल टेल यू, डोंट वरी. आता माझ्या डोक्यात तो किडा गेला आणि मला लक्षात नाही आलं की त्याचा फॉर्म्युला नक्की काय आला पाहिजे. वेल, आपण शोधून काढू, डोंट वरी. थोड्या वेळातच मी तुम्हाला ते सांगेन. पण चांगलं झालं, बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला मला, कारण की बोलता बोलता कन्फ्युजन मध्ये त्याच्यातनं आपण डिराईव्ह करू शकतो अशा हिशोबाने ह्याच्या आधी मी केले डिराईव्ह, असं काही नाहीये, पहिल्यांदा केलेत. पण ते त्या फॉर्म्युलामध्ये मी विचार करते -2 पण असतं याच्यामध्ये, कसं काय -2 आलं नाही. मग आता आपण 2-4 वेगवेगळे फॉर्म्युला लिहू आणि मग आपण डिराईव्ह करू. वेल, दॅट वी कॅन डू. आता डबल बॉन्ड वाले जे आपण घेतले तीच उदाहरण आहेत, प्रोपेन, प्रोपाईन आणि इथेन, इथाईन, सगळेवाले. आता सोल्युबिलिटी ऑफ कार्बन. बरं, काय करायला सांगितलंय बघा आपल्याला. ॲपॅरेटस 3 कोनिकल फ्लास्क्स अँड स्टरर. स्टरर म्हणजे असं काचेचा एक रॉड असतो, त्याच्यामध्ये आपण त्याला स्टर करतो. वॉटर, केरोसिन, कुकिंग ऑइल, कोल पावडर वगैरे वगैरे. टेक 3 कोनिकल फ्लास्क अँड टेक कुकिंग ऑइल, वॉटर अँड केरोसिन सेपरेटली in each. Add half a spoonful of coal powder in each of the conical flask and stir with the help of the stirrer. काय करायचं आपल्याला, 3 फ्लास्क घ्यायचे, एकामध्ये ऑइल टाकायचं, एकात पाणी टाकायचं, एकात केरोसिन टाकायचं. तिघांमध्ये हाफ स्पूनफुल ऑफ कोल म्हणजे अर्धा चमचा कोळसाचं पावडर असतं ना, कोल, तर तिघांमध्ये टाकायचं. आणि त्याला काय करायचं, स्टर विथ द हेल्प ऑफ द स्टरर. तिघांना आपण ढवळत राहायचं. ऑब्झर्व द मिक्सचर इन 3 कोनिकल फ्लास्क. कशामध्ये काय विरघळतं? पाण्यामध्ये विरघळेल का ते? नाही ना विरघळणार, आपण आत्ताच बघितलं. सो ॲपॅरेटस, आता इथे काय आहे बघा, रिएक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. दिस इज द बेस्ट पार्ट. आपल्याला माहिती आहे ना, कार्बन रिएक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड. पण काय सांगितले, कोल, मॅचबॉक्स, मॉइस्ट लिटमस पेपर एक्सेट्रा. इग्नाइट द कोल, कोळसा जाळायचा. होल्ड द मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर ओव्हर द गॅस रिलीज्ड on the ignition किंवा ignited coal. Note the observation. With which gas in the air does the coal react on ignition? What is the substance formed? What change takes place in the litmus paper? Write down the chemical reaction taking place in the above procedure. दुसरा आपल्याला प्रयोग सांगितलाय, टेस्ट ट्यूब, स्ट्रॉ, लाइम वॉटर एक्सेट्रा. टेक फ्रेशली प्रिपेअर्ड लाइम वॉटर इन टेस्ट ट्यूब. Blow for some time into the lime water through a straw and observe the lime water. What did you see? What might be the reason behind the change? पांढऱ्या रंगाचं होतं ना ते. हे सगळं ना असं करूया आपण, हे सगळं तुम्ही शोधून काढा. पुढच्या वेळेला आपण हे डिस्कस करू. हा पार्ट आपण राहू देऊ का, बिकॉज दीज आर ऑल एक्सपेरिमेंट्स. तुम्ही शोधून काढा याची उत्तरं, मग आपण हे पुढच्या वेळेला डिस्कस करू. दिस इज अवर होमवर्क. होमवर्क इज स्टडी ऑफ एक्सपेरिमेंट्स. फाइंड आउट काय काय होऊ शकतं. बरोबर, चित्रामध्येच हिंट आहे. सोल्युबिलिटी ऑफ कोल इन वॉटर, सोल्युबल नाही येते दिसतात. सो बाकीच्या गोष्टी आपण शोधून काढू. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, 2 गॅसेस बनतात. शोधून काढा पुढचं काय असेल. याच्यामध्ये जेव्हा एखाद्या सोल्युशनचा रंग, अशा लाईम वॉटरच्या सोल्युशनचा रंग पांढरा होतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा काहीतरी रोल असतो. ही पण एक हिंट सांगितली मी तुम्हाला. आता थिंक ओव्हर इट अँड टेल मी नेक्स्ट टाइम. आता आपल्याला काय सांगितलंय, कार्बन मोनॉक्साईड. ओके, कार्बनचा एक कंपाऊंड, कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, ह्या दोघांमध्ये आपल्याला जरा आपण हे 2 शब्द बऱ्याचदा वाचतो. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड नावाचे विषारी धूर बाहेर पडतात. हे तुम्ही ऐकलं असेल, लहानपणीच्या पुस्तकामध्ये पण वाचलं असेल. तर हे CO आणि CO2 आपल्या सगळ्यात जास्त ओळखीचे कार्बन कंपाऊंड्स आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला
कार्बन डायऑक्साईडचा 44. कसं काढला? कार्बन 12, ऑक्सिजन 16 आणि 2 16 किती होते? 16 आणि 16 32, बरोबर ना? मग 32 अधिक 12 केलं की किती होतं? 44, बरोबर ना? लक्षात ठेवायची गरज आहे का? बघा, आपण खूप साऱ्या गोष्टी ह्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. एकदा आपल्याला फॉर्मॅट कळला की आपण ते करू शकतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला 44 कसा आला? दोघांचं ऍडिशन केलं. मॉलिक्युलर फॉर्म्युला असाच काढतात. हे याच्या आधी सुद्धा आपण केलेलं आहे, बरोबर? मेल्टिंग पॉइंट त्याचा आहे 56.6 डिग्री. मला तुम्ही सांगा, कार्बन डायऑक्साईड इज अ गॅस, त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे -56 डिग्री, म्हणजे मायनस डिग्रीला तो मेल्ट होतो. म्हणजे तो सॉलिड होत असेल तो टेम्परेचर आणखीन किती मायनस मध्ये असेल? रूम टेम्परेचरला 0 डिग्रीला सुद्धा कार्बन डायऑक्साईड इज अ गॅस, तो ऑलरेडी गॅशियस फॉर्म मध्ये, बॉइलिंगच्याही पुढे गॅशियस स्टेटमध्ये. ऑकरन्स, कार्बन डायऑक्साईड ऑकर्स इन द एअर इन द फ्री स्टेट टू द एक्सटेंट ऑफ अबाउट 0.03%. Exhaled air contains about 4% of CO2. Exhaled air, आपण जी उच्छ्वासातनं हवा बाहेर सोडतो त्याच्यामध्ये जवळपास 4% कार्बन डायऑक्साईड असतो. CO2 is present as a salt in chalk and Shahabad tiles, marble, limestone वगैरे वगैरे. CO2 is given out in the combustion of wood and the fossil fuel coal. कुठलीही गोष्ट जेव्हा जळते ना त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा येतोच. जेव्हा जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्ही जाळता, लाकूड जाळा, पेपर जाळा, आणखीन कुठलाही पदार्थ जो की ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये कार्बन आहे, तुम्ही त्याला जाळलं की कार्बन डायऑक्साईड हा बनेल. म्हणजेच फॉसिल फ्युल बर्निंग, पेट्रोल डिझेल बंद करतो आपण, ते नॅचरल गॅस बंद करतो, LPG सिलेंडर बंद करतो आपण, लाकूड असेल, पेपर असेल, कागद असेल, कापड असेल, कोणतीही गोष्ट ज्याच्यामध्ये कार्बन आहे ती जाळली की त्याच्यामधनं आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा गॅस मिळतो. तो त्याचा सोर्स आहे. आता काय करायला सांगितलंय? अगेन अन एक्सपेरिमेंट. ॲपॅरेटस काय? रेटॉर्ड स्टँड. हा स्टँड, राऊंड बॉटम फ्लास्क, याला काहीतरी मराठीमध्ये नाही खूपच मजेशीर शब्द आहे, गोल बुडाचा चंबू असं म्हणतात त्याला. आरबी फ्लास्कला, राऊंड बॉटम फ्लास्कला म्हणतात गोल बुडाचा चंबू, गोल असतो त्याचा बॉटम. थिसल फनेल आणि गॅस डिलिव्हरी ट्यूब, गॅस जार्स. थोडं छोटं करू का म्हणजे एकदा सगळं एकत्रित बघता येईल? हा, सी नाउ दिस. आता काय केलंय बघा. दिस इज अवर स्टँड, देन दिस इज राऊंड बॉटम फ्लास्क, दिस इज थिसल फनेल, इकडे आहे गॅस डिलिव्हरी ट्यूब जी जाते एका दुसऱ्या कंटेनरमध्ये, गॅस जारमध्ये. आता आपली असेंब्ली काय? असेंब्ली म्हणजे असेंबल्ड मटेरियल काय आहे? आपल्या प्रयोगाचं साहित्य. असेंबल द ॲपॅरेटस ॲज शोन इन द फिगर. स्टँडला राऊंड बॉटम फ्लास्क लावलाय, त्याला क्लचर असतं असं, त्याच्यात ते पकडलं जातं आणि तो पक्का बसतो, कारण तो गोलबुडाचा आहे, तो कुठेही पडू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून त्याला आपण बांधून ठेवलंय, म्हणजे दोन्ही बाजूने त्याला अडकवलंय. त्या ह्याला म्हणतात कॉर्क, रब्बर कॉर्क, त्याची झाकणं असतात. त्या एका खड्ड्यामध्ये आपण टाकलंय हे थिसल फनेल, त्याच्यामध्ये हळूहळू टाकायला असं हे असतं, वरती एक गोल चंबू असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. त्याच्यामध्ये आहे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. या बाजूला जे जात आहे ते काय आहे? गॅस पाईप आहे, म्हणजे गॅस डिलिव्हरी ट्यूब आहे. छोटूसा काचेचा असा पाईप असतो जो इकडून तिकडे टाकला की इकडून येणारे सगळे गॅसेसच्या फ्युम्स इकडे चेंज करता येतात, त्याची जागा बदलता येते. आणि हा दुसऱ्या बाजूला जिकडे गेलाय तिथे आहे आपला कंटेनर, ज्याला आपण ग्लास जार म्हणतो, त्याला फिट केलंय दुसऱ्या कॉर्कने, बरोबर त्याच्यामधनं ट्यूब आत आली. Assemble the apparatus as shown in the figure. While assembling, place CaCO3 in the round bottom flask. खाली हे पांढरं पांढरं दिसतंय, हे आहे कॅल्शियम कार्बोनेट. Add dilute HCl in the flask through thistle funnel. Dilute HCl आपण आता याच्यामध्ये टाकलं. See to it that the end of the funnel dips in the acid. आपली जी काही ऍसिड, म्हणजे आपण ऍसिड कुठून टाकतो? इथून टाकतो. त्याला आपण काय बघतोय की इट इज see to it that the end of the funnel dips in the acid. ऍसिड मध्ये ते बुडालंय आपलं काय? फनेल. आता CO2 is formed as a result of the reaction between CaCO3 and HCl. काय बनलं असेल? कॅल्शियम क्लोराईड आणि
कार्बन डायऑक्साईड गॅस आणि H2O पाणी त्यात बनलं असणार आहे ॲज अ साईड प्रोडक्ट. कलेक्ट दिस गॅस इन 4 to 5 गॅस जार्स. म्हणजे खूप सारा गॅस त्यातनं बहुतेक जमा होतोय बिकॉज यू हॅव टू कलेक्ट दिस इन टू 4 to 5 गॅस जार्स. द केमिकल इक्वेशन ऑफ द अबोव रिएक्शन इज ॲज शोन बिलो. बघा आपण मगाशीच बोललो ना, तीच आहे बघा. कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl, कॅल्शियम क्लोराइड बनलं CaCl2. दिस इज युअर फर्स्ट प्रोडक्ट. CO2, CO3 मधला CO2 गेला, इट्स अ गॅस रिलीज्ड आउट, जो की आपण इथे जमा करून इकडे घेतलाय. उरलं काय, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे 1 मॉलिक्युल ऑफ वॉटर इज जनरेटेड ॲज अ बाय प्रोडक्ट इन दिस प्रोसेस. आता ऑब्झर्व द गॅस फॉर्म्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट. जो काही गॅस बनलाय त्याचा तुम्हाला कलर बघायचा आहे. कार्बन डायऑक्साईडला कलर असतो का? स्मेल द गॅस इन द गॅस जार. यूज अ सेपरेट गॅस जार फॉर ऍक्टिव्हिटीज 3 to 7 बिलो. खालच्या रिॲक्शनसाठी तुम्हाला दुसरा काहीतरी कंटेनर घ्यायला सांगितलंय, त्याच्यामुळे तुम्हाला तो गॅस कलेक्ट करायचा आहे. आता रिमूव्ह द लीड ऑफ द गॅस जार अँड पुट सम लाईम वॉटर इन इट. प्लेस अ बर्निंग कॅन्डल इन द गॅस जार. Drop a small amount of solution of some universal indicator in one gas jar filled with CO2 and shake it. Pour some water in gas jar and shake it. Moisten the blue and red litmus paper and drop them in the gas jar of CO2. आता तुम्ही ह्या प्रयोगात, पहिल्या प्रयोगामध्ये जे काही केलं तो गॅस तुम्ही कलेक्ट केला. आता त्याच सगळ्या सेटअपमध्ये तुम्हाला आणखीन 2-3 गोष्टी करायच्या आहेत. प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळे वेगळे गॅस जार वापरायचे. पहिल्यांदा तुम्हाला त्याचं रिमूव्ह द गॅस लीड ऑफ द गॅस जार अँड पुट सम लाईम वॉटर इन इट. म्हणजे या गॅस जारमध्ये दुसऱ्या तुम्हाला काय करायचंय, त्याचं झाकण काढा आणि त्याच्यामध्ये लाईम वॉटर टाका. जो गॅस येईल तो आता त्या लाईम वॉटरमध्ये कलेक्ट होईल. हा झाला तुमचा दुसरा गॅस जार. प्लेस द बर्निंग कॅन्डल इन द गॅस जार. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, बर्निंग कॅन्डल गॅस जार मध्ये टाकायची. आता तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच देऊ शकता, इमिडिएटली. विचार करा आणि सांगा, हा जो गॅस इकडे आलाय ह्याच्यामध्ये तुम्ही बर्निंग कॅन्डल लावली तर काय होईल? काय म्हणाल, एकदा रिपीट कराल का? आपली मेणबत्ती, पेटलेली मेणबत्ती आपण जर ह्या इकडच्या या गॅस जार मध्ये आणली तर काय होईल? मॅम ते मेणबत्ती ते वितळून जाईल. वितळून का जाईल मेणबत्ती? कारण इथे त्याच्यात उष्णता केमिकल आहे नाहीये. ना. नाही, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस जमा झालाय ना. याच्यामध्ये काही दुसरं नाहीये. इकडनं आलेला जो गॅस आहे तो आपण इथे फक्त जमा करतोय. हे गॅस जमा करण्याकरताच आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीच केमिकल नाही. करेक्ट, मेणबत्ती विझून जाईल. कारण ऑक्सिजन हा बर्निंगला मदत करतो, पण कार्बन डायऑक्साईड काय करतो? आग विझवतो. बरोबर ना? म्हणजेच काय होईल, पांढरा पांढरा धूर निघेल. मेणबत्ती विझवतो आपण, फुंकर मारतो तेव्हा विझते की नाही, तेच होईल ना. म्हणजेच काय होईल, आपली मेणबत्ती विझून जाईल आणि पांढरा पांढरा धूर निघेल आपल्या जारमध्ये. ड्रॉप अ स्मॉल अमाउंट ऑफ सोल्युशन ऑफ सम युनिव्हर्सल इंडिकेटर इन वन गॅस जार फिल्ड विथ CO2 अँड शेक इट. ह्या गॅस जारमध्ये आता तिसऱ्या ज्यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय, कुठलं तरी युनिव्हर्सल इंडिकेटर टाकायचं आणि मग त्याला असं शेक करायचं. कार्बन डायऑक्साईड गॅस विथ इंडिकेटर. कार्बन डायऑक्साईड या गॅसला रंग नाहीये, म्हणून त्याला रंग आणण्याकरता इंडिकेटर टाकून बघा असं काहीतरी सांगितलंय. परत त्याच्यामध्ये पाणी घालायला सांगितलंय आणि शेक करायला सांगितलंय. बघा, CO2 प्लस H2O ह्याची केमिकल रिएक्शन होईल का, असं करून बघायला सांगितलेलं आहे आपल्याला. आणि पुढच्या याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, मॉइस्टन अ ब्ल्यू अँड अ रेड लिटमस पेपर अँड ड्रॉप देम इन दी गॅस जार्स ऑफ CO2. आता प्रत्येक भांड्यामध्ये आपण CO2 कलेक्ट केलेले बरेच गॅस जार आहेत की नाही. आपल्याला काय सांगितलंय, ही जी तुम्ही केमिकल रिएक्शन करणार आहात त्याच्याकरता अनेक गॅस जारमध्ये तो गॅस जमा करून ठेवा. प्रत्येक जारमध्ये वेगळे वेगळे प्रयोग करायचे. एका याच्यामध्ये लीड टाका, लाईम वॉटर टाका, त्याचा रंग पांढरा होतो. दुसऱ्या याच्यामध्ये बर्निंग कॅन्डल ठेवा, कॅन्डल विझून जाते. मग त्याच्यामध्ये तुम्ही इंडिकेटर टाका, शेक करून बघा रंग दिसतो का. त्याच्यामध्ये पाणी घालून बघा, शेक करून बघा काय होतंय का बघा. नंतर त्याच्यामध्ये रेड आणि ब्ल्यू लिटमस ओला करून टाका, बघा त्याच्यामध्ये काय होतंय का. आणि तुमची सगळी निरीक्षणं इथे लिहा. तुम्ही काय करताय, ह्या प्रयोगामध्ये, या वरच्या सेटअपमध्ये तुम्ही कार्बन डायऑक्साईड हा गॅस जनरेट केला. नाऊ यू आर स्टडिंग इट्स प्रॉपर्टी बाय दिस एक्सपेरिमेंट्स. कळलं का? हे करा, ते करा. का करा?
वी हॅव टू फाइंड आउट देअर केमिकल प्रॉपर्टीज अँड देअर जनरल प्रॉपर्टीज. तर आता त्याच्यात तुम्ही आलेली निरीक्षणं काय असतील जे आपण बऱ्यापैकी बोललो ती लिहायची आहेत. लिटमस पेपरचं काय असेल विचार करून सांगा मला, विचार करून सांगा. सगळ्या गोष्टी आपण आता बोलूया नको, काही काही गोष्टींचा आपण विचार करू, सगळं लगेच सांगणार नाही आज मी तुम्हाला. सोडियम कार्बोनेट इज फॉर्म्ड व्हेन कार्बन डायऑक्साइड इज पास थ्रू द ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. आता काही दुसऱ्या केमिकल रिएक्शन्स आहेत कार्बन डायऑक्साइडच्या. कार्बन डायऑक्साइड आणि अल्कली इज NaOH. NaOH ची ह्याच्याबरोबरची रिएक्शन इज व्हेरी सिम्पल. कॅल्शियम सोडियम कार्बोनेट हे बनतं आणि पाणी बनतं, कारण की ऑब्व्हियसली सोडियम कार्बन डायऑक्साइड बरोबर एक करून Na2CO3 आपल्याला माहिती आहे. हा नंतर सोडियम बायकार्बोनेट इज फॉर्म्ड बाय पासिंग CO2 थ्रू अन ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट. आता ह्या Na2CO3 प्लस H2O प्लस CO2 अशी रिएक्शन केल्यावरती 2NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आणि बायकार्बोनेट मध्ये एकच फरक आहे, ह्याच्यामध्ये हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन नाही, एवढाच काय तो फरक आहे. आता सोडियम कार्बोनेट पासून सोडियम बायकार्बोनेट बनवतो आपण, जो आपला बेकिंग सोडा आपण स्वयंपाकात वापरतो ना, सोडियम बायकार्बोनेट, त्याच्यामध्ये NaHCO3 असतं. ठीक आहे. वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा, जो की आपल्या वेगवेगळ्या साबण बिबण याच्यामध्ये वापरला जातो, तो Na2CO3 आहे. खाण्यामध्ये NaHCO3 आहे. आता युजेस ऑफ कार्बन डायऑक्साइड. CO2 इज यूज टू मेक एरिएटेड ड्रिंक्स. आपण ते कोको कोला पेप्सी बिप्सी पितो बघा, झाकण उघडलं की करून जे वर येतं ते असतं कार्बन डायऑक्साइड. सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज यूज्ड इन कोल्ड स्टोरेज अँड ऑल्सो टू कीप मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स अँड फ्रोझन सबस्टन्सेस cool during the transport. Carbon dioxide is gas at room temperature. If you freeze it, it will be deep freezed. खूप थंड होतं, अतिशय गार होतं, आणि अशा याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी प्रिझर्व करू शकता. ठीक आहे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर गेटिंग स्पेशल इफेक्ट्स ऑफ अ मिस्ट इन ड्रामाज अँड मूवीज. पिक्चरमध्ये धुकं दाखवतात, त्याच्यामध्ये हा जो असतो ना CO2 गॅस थोडासा असा फ्रोझन म्हणजे गार केलेला असं दाखवतात, मग त्याचे असे पार्टिकल्स होतात. असं आपल्या आजूबाजूला कार्बन डायऑक्साइड आहे पण आपल्याला दिसत नाही. त्यात थंड केलं आणि सोडलं असं हवेमध्ये, ते त्याचं असं हवा धुकं फॉग सारखं दिसतं. CO2 obtained by chemical reaction or kept under pressure is used as fire extinguisher. जे आपण वरती बघितलं, आग विझवण्याचं काम, मेणबत्ती पेटलेली त्याच्यात टाकलं की काय होणार आहे, विझणार आहे ना. सो इट्स लाईक अ फायर एक्सटिंग्विशर. लिक्विफाईड CO2 इज यूज टू रिमूव्ह कॅफीन फ्रॉम कॉफी. कॅफीन हे द्रव्य आहे, कॉफी मधलं द्रव्य, त्याच्यामुळे जे लोकांना असं एकदम अचानक जाग आल्यासारखं वाटतं, झोप उडून जाते, बरोबर. हे कॅफीन द्रव्य जे आहे ना, ते कॉफीच्या बियांमधनं काढण्यासाठी लिक्विफाईड CO2 इज यूज्ड, म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी. थोडक्यात खूप स्ट्रॉंग असेल त्याला माइल्ड करण्याकरता, त्याचं कॅफेन रिमूव्ह करून नुसतंच कॅफेन वेगळं ॲज अ पावडर बनवायचं असेल, काय बनवायचं असेल, त्याच्याकरता वी यूज इट इन अ लिक्विफाईड स्टेट. लिक्विड CO2 इज यूज्ड ॲज सॉल्व्हंट इन मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. कपड्यांना ड्राय क्लीन करतो ना आपण, त्याच्यामध्ये लिक्विड CO2 इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट. भारी ना. इको फ्रेंडली म्हणजे इको फ्रेंडली मध्ये पोल्युशन नाही आहे. अशा पद्धतीच्या नवीन मॉडर्न मशीन्स मध्ये लिक्विड CO2 इज यूज्ड. ग्रेट. प्लांट्स यूज CO2 इन एयर फॉर फोटोसिंथेसिस. ये तो सबको पता है और इसी पे हमारा जीवन निर्भर है. रेगुलर फायर एक्सटिंग्विशर. अ फायर एक्सटिंग्विशर कंटेन्स सोडियम बायकार्बोनेट पावडर. मिथेन आहे ना अजून आपल्याला, मिथेन आणि बायोगॅस प्लांट. हा धडा आज संपणार नाही असेल, डोंट वरी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की बघूया. मला आता तो प्रश्न माझ्या डोक्यात गेलाय आणि मी तो शोधून काढेन आणि ग्रुपवर पण टाकेन. तुम्हाला मी एक्झॅक्ट फॉर्म्युला पण सांगते, त्याचं डिस्कशन आपण पुढच्या वेळेला करूया. पण मला बरं वाटलं आज आपल्या रेग्युलर याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आलं आणि एक नवीन विषय मिळाला विचार करायला, जो की माहिती आहे पण विसरून गेले मी थोडंसं. आय एम सॉरी फॉर दॅट. सो अ फायर एक्सटिंग्विशर कंटेन्स सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट इज NaHCO3. बरोबर ना, आपण वरच बघितलं होतं. NaHCO3 is the formula of sodium bicarbonate. There is also dilute sulfuric acid placed in the glass capsule. बघा आता जी रचना बघा कशी आहे. हे आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ फायर एक्सटिंग्विशर. पावडर ऑफ सोडियम बायकार्बोनेट खालच्या बाजूला,
सल्फ्युरिक ऍसिड इथल्या मधल्या बॉटलमध्ये इट्स लाईक अ कॅप्सूल आणि इकडे वरती आहे नॉब. आता द कॅप्सूल ब्रेक्स ऑन प्रेसिंग द नॉब. तुम्ही नॉब दाबलात की काय होणार आहे, कॅप्सूल तुटेल. द सल्फ्युरिक ऍसिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट. ह्याच्यामधलं सल्फ्युरिक ऍसिड कम्स आउट अँड इट रिॲक्ट्स विथ सोडियम बायकार्बोनेट. व्हॉट हॅपन्स आफ्टर दॅट? केमिकल रिॲक्शन. दे टू रिॲक्ट केमिकली अँड रिलीज CO2. केमिकल रिॲक्शन खाली दिलेली आहे बघा. NaHCO3 प्लस H2SO4 मध्ये H2SO4 आहे. when they react it gives Na2SO4 Na2 आणि SO4 हे एकमेकांबरोबर बॉन्ड बनवतात इकडे. मग काय उरलं, H2O इथे आला H2O आणि CO2 गॅस. सो दिस CO2 गॅस इज युज्ड टू एक्सटिंग्विश द फायर. म्हणजे आग विझवण्याकरता हा वापरला जातो. हा कुठून आला? जेव्हा आपण नॉब दाबला तर कॅप्सूल ब्रेक झाली आणि इकडचं H2SO4 खाली पडलं. खाली पडलेलं H2SO4 खाली असलेल्या सोडियम बायकार्बोनेटच्या पावडर बरोबर रिॲक्ट झालं. इकडनं जो गॅस आला, जो बाहेर पडला, तो आपल्या आगीवर पसरला की काय होणार आहे, आग विझणार आहे, कारण तो आहे CO2. CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर्स डू नॉट कॉज करोजन अँड आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामुळे काही करोजन होत नाही, त्याच्यामुळे दुसरं काहीच नाही, फक्त CO2 गॅस रिलीज झालाय आणि खाली पाणी जमा होईल. Na2SO4 असलं पण त्याचा काही त्रास नाहीये. बाहेर पडणाऱ्या वस्तूंमध्ये काही करोजन नाहीये, त्याच्यामध्ये काही दुसरं केमिकल नाहीये. अँड दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्याच्यामधनं शॉक लागेल असं काही उद्योग होणार नाही, आग फक्त विझेल. Therefore, these are used when electrical and electronic equipment catches fire. जेव्हा केव्हा कुठेतरी आग लागते शॉर्ट सर्किटमुळे, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ब्रेक होतात, वायर जळते, काही होतं, अशा ठिकाणी CO2 एक्सटिंग्विशर्स वापरतात. नाही तर आग लागली, टाका पाणी. पाणी टाकून काही आगी वाढतात, तिथे पाणी नाही टाकायला पाहिजे. CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर्स आर यूज टू एक्सटिंग्विश स्मॉल स्केल फायर. छोट्या छोट्या बघा तुम्ही अनेक बिल्डिंगांमध्ये, कंपन्यांमध्ये, शाळांमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी असे लाल फायर एक्सटिंग्विशर लावलेले असतात. इमर्जन्सीमध्ये ते प्रेस करून त्याच्यामधनं CO2 गॅस रिलीज करतात आणि काय होतं, आग आटोक्यात आणता येते छोट्या प्रमाणात असेल तर. इट इज बियॉन्ड देअर कॅपॅसिटी टू एक्सटिंग्विश अ बिग फायर. मोठ्या प्रमाणात आग लागली तर ते काम नाही करू शकत. In modern fire extinguishers, liquid and solid CO2 is filled under pressure. On reducing the pressure, it becomes gaseous and comes out forcefully through the horn-like hose. मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर मध्ये तर हे पण काही टेन्शन नाही. CO2 गॅसेस प्रेस करून त्याला प्रेशराईज केलं की ते लिक्विड फॉर्म मध्ये येणार. असं प्रेस करून भरलेलं असतं, त्याला स्प्रे केलं की आपण ते मॉस्किटो स्प्रे कसे मारतो, बेगॉन काही, तसा स्प्रे बाहेर पडतो, तसा CO2 गॅस बाहेर पडतो. प्रेशर रिलीज झालं की तो झाला गॅस and it goes out and extinguishes the fire. Chemical reaction आपण इथे पाहिली. Nowadays many types of fire extinguishers are used and you have to collect the information about them. आज आपण इथे थांबूया आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी लगेच ग्रुपवर टाकणार आहे की त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे. पण त्याचे डिस्कशन मात्र आपण पुढच्या वेळेला करू. आपण स्ट्रक्चर पाहिले, बट द एक्झॅक्ट केमिकल फॉर्म्युला ऑफ मिथेन, मिथिन, मिथॅन म्हणजेच अल्केन, अल्किन, अल्काइन याचा एक्झॅक्ट केमिकल फॉर्म्युला काय तुम्ही तुम्हाला लगेच ग्रुपवर टाकते. चला भेटू आपण थोड्या वेळामध्ये. बाय बाय. होमवर्क काय आहे? होमवर्क परत सांगते. आपण आता जे 3 प्रयोग बघितले ना तिथले, त्याची उत्तरं काय असतील हे शोधून काढायचं तुम्हाला. दॅट इज द होमवर्क. मॅडम तुम्ही स्क्रीन दाखवू शकता का? मी स्क्रीनशॉट काढून घेतो. अरे स्क्रीनशॉट थांबा एक सेकंड, लेट मी शेअर दॅट अगेन. आपण बुक मध्ये टाकलाय ना होमवर्क, थांबा इथे आहे. दिस इज युअर होमवर्क. आपण ते डिस्कस केलं होतं, पण तुम्हाला ते शोधून काढायचंय जास्त डिटेलमध्ये. कुठे गेलं? हा, सोल्युबिलिटी ऑफ कार्बन वाले जे आहेत ना प्रयोग, कोणाची कशाबरोबर रिएक्शन होईल, म्हणजे कार्बन कशामध्ये विरघळेल हे शोधायचंय. आणि या खालच्या प्रयोगामध्ये काय होईल, सगळ्या प्रयोगांची उत्तर शोधून काढा. हाच होमवर्क आहे तुमचा. बरेच प्रयोग दिलेत ना इकडे बघा, एक टेबल पण आहे इथे. हे टेबल, सी दिस टेबल, याची उत्तरं काय असतील, हे काय असेल हे शोधून काढा. ठीक आहे. पुढच्या वेळेला ह्याची उत्तरं, केमिकल फॉर्म्युला आणि या धड्याचा शेवट, ऑल दिस वी विल डिस्कस. ठीक आहे. थांबूया आज. ओके मॅम, थँक्यू. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू. बाय. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन.